आता मडवी स्पोर्ट्स असोसिएशनचं खरोखर कौतुक करायला पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी 5 वर्षापूर्वी हे महिला क्रिकेट सुरू केल्या, स्पर्धा सुरू केल्या MCAच्या मान्यतेने, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला खेळाडूंना फार मोठं प्रोत्साहन मिळालं आणि त्यांना म्हणजे या ठिकाणी खेळलेल्या आता इंडियन टीममध्ये पण खेळतात. इंडियन टीममध्ये दोघीजणी निवडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे हे प्रोत्साहन देणं, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करणं हे फार फार महत्त्वाचं असतं. कदाचित खेळणं सोपं असेल पण त्याचं आयोजन करणं फार कठीण असतं आणि ते सातत्याने ठेवणं. आता राजेश मडवी, प्रतिभा मडवी यांनी याचं सलग 5 वर्ष आयोजन केलं. मी तर 5ही वर्ष या टुर्नामेंटला आलेलो आहे आणि खरोखर अतिशय सुंदर क्रिकेट. आमच्या महिला देखील कुठेही काही मागे नाही आहेत, महिला पुढेच आहेत आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील हा क्रिकेट अधिक मजबूत करण्याकरता या स्पर्धा ज्या आहेत त्या चालू ठेवायला पाहिजेत. किंबहुना अधिक प्रमाणामध्ये आणखीन वाढवणं देखील शक्य असेल तर वाढवल्या पाहिजेत. आंतरशालेय मुलींचा क्रिकेट देखील टुर्नामेंट सुरू करायला पाहिजेत. तर बेसिक त्या वयापासून त्या मुलींना त्या शालेय जीवनापासूनच ती क्रिकेट जी आहे त्याची पायाभरणी होऊ शकते. यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून काही तुम्ही विषय मांडणार अधिवेशनामध्ये? नाही, अभ्यासक्रमाचा हा विषय नाही, हा मैदानातला विषय आहे. मी स्वतः खेळाडू आहे आणि त्याच्यामुळे अभ्यासक्रम जो आहे तो क्रिकेटच्या नियमावली वगैरे सगळी आहेत, हा सरावाचा आहे आणि सातत्याचा आहे. तो ठेवणं जे आहे ती त्याच्याकरता त्या शाळेमध्ये किंवा त्या शहरामध्ये त्यांना खेळपट्टी पण उपलब्ध केली पाहिजे, मैदानं उपलब्ध केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. लेट अर्जुन मडवी वुमेन्स ट्रॉफीचं हे 5वं वर्ष आहे. थोडा चेंजेस आहे मागच्या 4 वर्षात. 4 वर्षात आपण 20-20 घेत होतो. यावेळेस आपण 40 ओव्हर्सचे सामने ठेवलेत आणि ह्याच्यात मुख्य हेतू असा आहे की मुलींना जास्तीत जास्त परफॉर्म करायला मिळालं पाहिजे. तुम्ही बघाल सायमा ठाकूर आणि सायली सातगरे या गेल्या वर्षी पण इथे खेळलेल्या आहेत आणि या टुर्नामेंटमध्ये खेळून मुली इंडियाच्या टीमपर्यंत जात आहेत. खरंच एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे आहे. आम्ही नक्कीच त्याच्यात प्रत्येक वर्षी चांगलं काय सुधार करता येईल ते करत राहू. पण हे कायमस्वरूपी आपल्या मुंबई ठाणे या परिसरातल्या MMR रिजनच्या परिसरातल्या मुलींना हे एक चांगलं प्लॅटफॉर्म राहील.